नमस्कार, मी आनंद लोहार. आज आपल्या समोर सादर करणार आहोत की केंगन वॉटरचा डेमॉन्स्ट्रेशन. केंगन वॉटर ही कंपनी जर बघितलं तर 50 वर्ष जुनी कंपनी आहे. 50 वर्षापूर्वी ज्यावेळी मशीन तयार झालं त्यावेळी 20 साल मशीन हॉस्पिटलला लावले गेले. काय लावले होते तर त्याचा रिझल्ट घ्यायचा होता. आता हे कशावरती वर्क करतं किंवा काम करतं, कसल्या प्रकारचा कॅन्सर असेल, पॅरालिसिस असेल, शुगर, बीपी, थायरॉइड मुळव्याध, ऍट एनी हाऊ, अगदी कोड सुद्धा क्लिअर झालेली लाखो उदाहरणं आहेत. पण कंपनी दावा करत नाही की हे बरं होतं, पण बऱ्याच लोकांना फरक पडलेला आहे. मग आता आपल्याला सुद्धा पडतं का तर पडण्यासारखा विषय नाही आहे. कारण पाणी तर तुम्ही म्हणाल इथं मागं पिलेलं आहे, इथं पुढे पण पिणार आहे. मग आपल्या पाण्यामध्ये यात काय फरक आहे हे जो पण आपल्याला बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. हे मिरेकल आहे का, चमत्कारिक आहे का? तर जपान मधल्या 6500 डॉक्टरने याला अप्रूव्ह केलेलं आहे की हा आजार बरं करू शकतं. भारतामध्ये कधी आलं? 2016 आलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला बसवल्या, ज्युपिटर हॉस्पिटलला बसवल्या, शर्मा हॉस्पिटलला बसवल्या. आता याचे रिझल्ट कोणी घेतले का इंडियामध्ये? युवराज सिंग माहिती आहे आपल्याला, क्रिकेटर, त्यांना कॅन्सर झाला होता, केमोथेरपी बरे झाले असते पण क्रिकेट खेळले नसते. पण या देवाची कृपा ते 100% सिक्युअर झाले. म्हणजे हे आता आपल्याला पटत नाही. तर आपल्याला काही लाईव्ह मध्ये आपण इन्फॉर्मेशन आणि डेमो करणार आहोत. एनर्जिक हा ब्रँड आहे. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ, पाणी बदला आयुष्य बदला म्हटलेला आहे. मशीनच्या पाण्याचं नाव आहे केंजन वॉटर. आता केंजन वॉटर हा जपानीज वर्ड आहे. रिटर्न टू ओरिजिन. पूर्वीचे जरे होते बघा, वाहते होते बघा, त्यावेळेचे लोक जर बघितलं तर किती वर्ष जगायची? 100 क्रॉस जगायची. विदाऊट गोळ्या विना सुद्धा काही लोक गेलेले आहेत. परंतु आज जर बघितलं तर आजची अवस्था फार बेकार आहे. कारण आज सगळं ऍडव्हान्स लेवलचं आलं. एमआरआय आलं, सीटी स्कॅन आलं, प्रत्येक पार्टचा दवाखाना वेगळा आहे. हार्टचा वेगळा, ब्रेनचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, दाताचा वेगळा. पण आयर्मान आपलं काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे, पण वाढलेलं नाही. कारण का? त्यावेळेच्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी चांगली होती. सेम प्रॉपर्टी मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्ही आम्ही जर पाणी पित राहिलो तर 100 काय 125 ला जगू शकतो. आता माणसाच्या बॉडीमध्ये जर किती टक्के पाणी जर आपण विचार केला तर 70% पाणी आहे. 70% पाणी, 30% आहार आहे. मग आपला फोकस कशावरती आहे? जेवणावरती का पाण्यावरती? तर आपण जर बघितलं तर आपला मॅक्झिमम फोकस आहे तो खाण्यावरती असतो. कारण बघा, तिसरा टाइम जेवायला भूक नाही आहे तरी पण आपण जाऊन बसतो. पण टाइम टू टाइम आपण पाणी कधी पिले का? कधीही पिलेलं नाही. कारण का? पाणी का पिणं हे लोकांना अजून माहितच नाही. तर एखाद्याचं वजन 70 किलो असेल तर 50 किलो शरीरामध्ये पाणीच आहे, 20 किलो मसल्स किंवा आहार आहे. म्हणजे आपला फोकस पाण्यावरती असायला पाहिजे. म्हणजे बॉडी मागते पाणी, आपण देतो जेवण. बॉडी मागते पाणी, आपण देतो जेवण. मग का पाण्यावर फोकस ठेवायला पाहिजे? तर 85% पाणी लग्न आहे. किडनीने ब्रेनला 83% पाणी आहे. ब्लड मध्ये 94% पाणी आहे. लाल कलर काढला तर सगळं पाणीच आहे. 75% हार्ट मसलला पाणी आहे. डोळ्यामध्ये 95% पाणी आहे. म्हणजे लेडीच्या बाबतीत बघितलं तर अगदी 100% आहे. मग फोकस आपला पाण्यावरती असायला पाहिजे. पण आपण देतोय आहार आणि व्यायामावरती, पाण्यावरती फोकस देत नाही. मग माणसाला आजार कशामुळे होतात याचा बारकाईने स्टडी जर आपण केला तर आपण जेवतो ना, जेवण ते ऍसिडिकच आहे. पाणी पितोय ते पण ऍसिडिकच आहे. पाणी कुठलं पितोय? घरी असेल तर नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं बिस्लरी बॉटल आणि आतमध्ये कोल्ड्रिंक पितोय. म्हणजे जेवतोय ऍसिडिक, पाणी पितोय ऍसिडिक, त्या बॉडी ऍसिडिक होत्या. बॉडी ऍसिडिक झाल्यामुळे जिथल्या सेल्स डॅमेज होतील तिथले आजार चालू होतात. माणसाला पॅनक्रियाच्या सेल्स डॅमेज झाल्या, शुगर होते, किडनीच्या सेल्स डायलिसिस करावं लागतं, किंवा चांगल्या माणसाला कॅन्सर वाढला. म्हणतो आपण व्यसन तर नव्हतं, झालं ना कॅन्सर. आजाराचं मूळ कारण जर ऍसिडिक इंटेक असेल तर अल्कलाइन इंटेक घ्यायला पाहिजे. आणि अल्कलाइन इंटेक घ्यायचं म्हटलं तर आपल्या पाण्यानेच घ्यायला पाहिजे अशी काही कंडिशन नाही. मार्केटमध्ये आपण कसं घेऊ शकतो? तर अल्कलाइन इंटेक घ्यायचं असेल तर दररोजच्या दररोज फळं खायला पाहिजे. खाणं शक्य आहे का मित्रो? तर खाणं शक्य आपल्याला नाही आहे. तरी सुद्धा काही लोक म्हणतील की आम्ही फळं खाऊ शकतो. परंतु येणारे फळं सुद्धा क्लिअर येतील याची गॅरंटी देता येणार नाही. म्हणजे सर्व पेस्टिसाइड युक्त आलेले आहे. म्हणजे तेच प्रॉपर्टी जर आपल्या मशीनच्या पाण्यातून मिळालं तर तुम्ही आम्ही हेल्दी राहू शकतो का? नाही. 100% आपण हेल्दी राहू शकतो. तर अशा पद्धतीने बघितलं तर आपल्याला 100% राहू शकतो. याच्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे हे चित्र दिसतंय सर्वांना स्क्रीनवरती दिसतंय की आरो आहे. आपल्याला 90% लोक जर बघितलं तर घराच्या मध्ये आरो बसलेला आहे. पण फॉरेनला याच्यावरती बॅन आहे, बंदी आहे, वापरायचा नाही असं गव्हर्नमेंटने रूल केलेला आहे. का केला असेल तर त्यांनी अभ्यास केला, त्यांच्या लक्षात आलं 92 ते 99% कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे मानवी शरीराला गरजेचे घटक आहे ते टीडीएस शेड करून काढून टाकले जातात. ज्यांच्या घरामध्ये आरो लागलेला आहे त्याला कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. गुडघ्याची दुखणी, पाठीची दुखणी, मणक्याची दुखणी, शुगर, बीपी, थायरॉइड 100% आहे. हे आम्हीच म्हणतोय का? तर असं नाही आहे. तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जागतिक लेवलची संघटना आहे. हिने सुद्धा आपल्याकडे न्यूज अलाउड केल्या होत्या, पण आपल्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. काय म्हणतात बघा, WHO ने चेताया आरो का पाणी बन सकता है मौत का कारण, किंवा बिस्लेरी ॲक्युपेना जे आहे हे बॉटल बंद पाणी तुम्हाला आम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतं. तरी सुद्धा बाहेर गेल्यावर काय पितो आपण? बिस्लरीच पितो. अगदी भाभा रिसर्च सेंटर मध्ये जर रिसर्च केल्यानंतर कळालं की याच्यामध्ये कॅन्सर निबंधक घटक आहे. मग बिस्लरी प्यायला पाहिजे का? तर नक्कीच प्यायला नको पाहिजे. त्याच्यापेक्षा घातक घटक आपल्या कोल्ड्रिंक मध्ये आहेत.
गव्हर्नमेंट म्हणतं कोल्ड्रिंकच्या फॅक्टरी बंद करा, अन्यथा त्याच्यावरती चेतावणी द्या. फॅक्टरी तर बंद होणार नाहीत, करोड रुपये लावले, चेतावणी लिहिली जाईल बारीक अक्षरामध्ये, डेंजरस टू हेल्थ. मला सांगा सेल वाढेल का कमी होईल? तर याचा उत्तर आहे की सेल उलटा होईल, वाढेल. कारण लोक आपले बरोबर उलट करतात. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, ऍसिडिक इंटेक मुळे जर प्रॉब्लेम होत असेल तर अल्कलाइन इंटेक घ्यायला पाहिजे आणि ह्या मशीनच्या पाण्यातून आपल्याला मिळणार आहे. या पुढचं जाऊन बघितलं ते मिरॅकल वॉटर आहे, चमत्कारिक पाणी किंवा अमृत म्हटलं तर चालेल. आता अमृत का म्हटलेलं आहे तर आम्ही काय अशी उदाहरणं घेतलेली आहेत की ज्यांना 2-2 दिवसाची गॅरंटी दिली होती, ती सुद्धा 2 दिवसाच्या गॅरंटी दिल्या, डॉक्टरांनी सांगितलं होतं काही होऊ शकतं, ती लोक आज खणखणीत झालेली आहेत. मग हे अमृत का म्हटलेलं आहे? तर जगामध्ये असे काही स्पेशल ठिकाण आहेत बघा, त्या ठिकाणी लोक पाणी आणतात, पूजन करतात आणि पिऊन बऱ्याच लोकांचे आजार वैद्यकीय क्लिअर झालेले आहेत. त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी आहे. जपान मधल्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं, सगळ्या प्रॉपर्टी एकत्र करून आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये आणल्या. मित्र मला सांगा रिझल्ट येणार का नाही? तर 100% येणार आहे. कारण बघा कोणती कोणती ठिकाण आहेत. एक म्हणजे गंगोत्री ठिकाण, गंगेचं गायमुखातलं पाणी आणतात, आणून पूजन करतात, पिऊन बऱ्याच लोकांचे आजार वैद्यकीय क्लिअर आहेत. ह्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. दुसरं एक ठिकाण आहे बघा, मुस्लिम लोक ऐकून माहित असतील बघा, जमजमचं पाणी, मक्का बंदाचं हातचं पाणी, लाईव्ह वॉटर पिऊन बऱ्याच लोकांचे कॅन्सर केलेले आहेत. ह्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तिसरं एक ठिकाण आहे बघा, काश्मीर जवळचं गुंजा व्हॅली पोकमोरा, जगातील सर्वात सुंदर स्त्रिया ह्या ठिकाणी आहेत. त्यांची खासियत जर बघितलं तर इथली 60 वर्षाची महिला बाळाला जन्म देते, 90 वर्षाचा पुरुष जिम करतो, म्हणजे किती वर्ष जातात 120-125 प्लस. तिथे दवाखान्यात आहेत, हॉस्पिटलची आवश्यकता नाही आहे, कारण तिथं पाणी हेल्दी आहे. ह्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर विराट कोहली माहिती आहे आपल्याला सर्वांना, फ्रान्सवरून 800 रुपये लिटरचं पाणी मागवत होते, सेम प्रॉपर्टी आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळतात. म्हणून आपल्याला तिने मागवायचं बंद केलं, कोहलीच्या घरी देखील म्हशी बसवलेला आहे. मेक्सिको म्हणून ठिकाण आहे, व्हीलचेअरवरती वेटिंग करून बसतात, आजार बरे करून जातात. ह्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. मग सर्वांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला असेल, बरोबर आहे, एवढं तुम्ही सांगताय अगदी करेक्ट आहे, पण ह्या मशीन मध्ये अशी काय टेक्नॉलॉजी आहे की एवढ्या सगळ्या चांगल्या प्रॉपर्टी किंवा एवढं सगळं चांगलं आपल्याला मिळतं? तर मूर्ती लहान आणि कीर्तिमान म्हणलं तर चालेल. तर आपल्या मशीनचा फोटो जर बघितला तर 1/1.5चं मशीन आहे. याच्यामध्ये बघितलं तर सोनं आपल्याला सर्वांना माहिती आहे, सोन्याच्या पेक्षा महागडा तो प्लॅटिनम आहे, त्याच्यापेक्षा महागडा तो टिटेनियम आहे. पण ह्याच्यामध्ये टिटेनियमच्या प्लेट्स आहेत, प्लॅटिनमचं कोटिंग केलेलं आहे आणि आता आयन अजून पाणी आपल्याला येतं. त्यामध्ये पाण्याला काय केलं जातं? पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, तोडलं जातं. पाणी तोडण्या प्रकार पहिल्यांदा काय कारण रेग्युलर पाणी 20 ते 25 मोलिक्युल्स आहे, नसामध्ये घुसतच नाही. आपलं पाणी 5 ते 6 मोलिक्युल्स आहे, नसामध्ये घुसून जिथं बिघाड आहे तिथं डेड झालेले सेल्स नवीन तयार करण्याचं काम केलं जातं. हे हलकं पाणी आहे, पातळ पाणी आहे, नसामध्ये घुसून आपल्याला काम करतं. आता याच्यात बघितलं तर आपल्याला मशीनची वॉरंटी आहे 5 वर्ष, लाईफ आहे 25 वर्ष. 48 वर्षापासून बसवलेल्या मशीनला कोणताही प्रॉब्लेम आलेला नाहीये. आता मग काही लोकांच्या डोक्यात प्रश्न आला असेल की एवढं सगळं म्हणताय बरोबर आहे, मग अल्कलाइनच पाणी प्यायचं असेल तेवढा खर्च करायची गरज काय? अल्कलाइन बॉटल पण मार्केटला मिळतात, त्यातलं पाणी पितो, तर हे पाणी अल्कलाइन नाही आहे. अल्कलाइन वेगळं आणि अल्कलाइन आयनाइड वेगळं. अल्कलाइन आणि अल्कलाइन आयनाइड मध्ये याचा फरक काय आहे? तर अल्कलाइन तुम्ही काकडी वगैरे पण एकत्र केला तर अल्कलाइन पाणी बनतं, चुरकटी टाकला तर अल्कलाइन बनतं, आळूला कॅन्डल टाकला अल्कलाइन बनतं. हे जे साईड इफेक्ट आहेत काही लोक म्हणतात, डॉक्टर लोक सुद्धा म्हणतात, हे अगदी बरोबर आहे, पण हे अल्कलाइन नाही, अल्कलाइन आयनाइडचे पाणी आहे. यामध्ये 3 स्पेशल प्रॉपर्टी आहेत, एक म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे, दुसरं म्हणजे अल्कलाइन वॉटर आहे, तिसरं म्हणजे मायक्रोक्लस्टर आहे. आता आपण अँटीऑक्सिडंट म्हणजे काय आपण बघणार आहोत. सफरचंद कट केलं थोड्या काय होतं? काळं पडतं, लोकर काय होतं? रस्ट पकडतं, जेवण एक दिवस फ्रीजला नाही काय होतं? खराब होतं. आता हे कशामुळे होतं? कधी आपण विचार केलाय का? तर कधीही केलेला नाही. तर ह्याचा कशाशी संपर्क येतो? तर हवेमध्ये ऑक्सिडेशनची ताकद एवढी आहे की हवेमुळे सफरचंद खराब होतं, हवेमुळे लोखंड रस्ट पकडतं, हवेमुळे जेवण खराब होतं. मग मला सांगा आपलं पाणी कशामध्ये? तर हवेमध्येच आहे. मग हवा जर बाकीच्या पदार्थांना खराब करत असेल तर आपल्या पाण्याला करणार का नाही? 1,01,000% करत असणार आहे, पण आपण कधी विचार केलेला नाही. करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे येणारं पाणी जे आहे तर बघितलं तर आपल्याला पाण्याला कलर नाही, पाण्याला गंध नाही, पाण्याला वास नाही, पाणी फ्रीमध्ये मिळतं, पाणी बबलत मिळतं, पाणी कुठे उपलब्ध होतं. त्यामुळे आपण कधी विचार केलेला नाही, करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे पाणी येणार आहे, पाईपलाईन लिकेज करण्याचा आतमध्ये याच्यापेक्षा बिकट अवस्था आहे. अगदी टाक्याचं साफ केलं तर 2-2 दिवसाचं तर आहे. हेच टॉक्सिन्स शरीरामध्ये जातात, म्हणून शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, पॅरालिसिस, मुळव्याध होण्याचं मूळ कारण हेच आहे. आपण एक डेमो बघूया, म्हणजे डेमो बघितल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. तर आपण ऑक्सिडेशनचा डेमो करूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला काय मशीन काय काम करतं किंवा पाणी वेगळ्या प्रकारचं आहे का ते आपल्याला लक्षात येईल. आता आपण 2 ठिकाणी आपण एका ठिकाणी आपण केंगल वॉटर घेणार आहोत, दुसऱ्या ठिकाणी बघितलं तर नॉर्मल वॉटर घेणार आहोत. आता आपण डेमोन्स्ट्रेशनसाठी ऑक्सिडेशनचा हे बेटालियन आहे. आता प्रत्येक शेजातनं केमिकल जायला केमिकल हळूहळू शरीरामध्ये गेलं की टॉक्सिन्स वाढतात, टॉक्सिन्स वाढल्यानंतर माणूस आजारी पडतो आणि आपण कुठे जातो? दवाखान्यात जातो. आता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर काय देतात? आपल्याला मेडिसिन देतात. मेडिसिनचं काम जर गोळ्याने केलं तर पाण्याने केलं, गोळ्याचं काम जर पाण्याने केलं तर आपल्याला बाकीच्या काही गोष्टी करायची गरज नाही. समजण्यासाठी म्हणून बेटालियन घेतलेलं आहे
हे जखमेला निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं. विषारी आहे, पाण्यात टाकलं पिलं माणूस बेशुद्ध पडू शकतो, कदाचित मृत्यू ओढवू शकतो. मग याला स्वच्छ करण्याची ताकद आपल्या पाण्यामध्ये आहे का नाही हे लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही. आपण 2 ठिकाणी बघा बिटालियन घेतोय, बिटालियन घेतलेला आहे, सर्वांना दिसतंय. दोन ठिकाणी बिटालियन घेतलेलं आहे. आता बघा सुरुवातीच्या टप्प्यात टॉक्सिन्स वाढले, अस्वस्थ वाटायला लागलं की आपण पाणी पिऊन बघतो. पाण्यानं बरं वाटलं नाही तर आपण दवाखान्यात जातो. हे मार्केटचं रेग्युलर पाणी आहे. हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो आपण थोडंसं बघणार आहोत. रेग्युलर कॉर्पोरेशनचं पाणी जे मशीनला कनेक्ट केलेलं आहे ते पाणी आहे. आता पाणी पिल्यानंतर काय फरक पडला बघा. क्लिअर झालं का? क्लिअर झालं नाही. मग डॉक्टरांच्या गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काय देतात? मेडिसिन देतात, गोळ्या देतात. आणि म्हणजे एक केमिकल शरीरातलं काढण्यासाठी दुसरं केमिकल डॉक्टरच्या सल्ल्याने आपण घेतो. हे लिम्सी नावाची गोळी आहे, कोविड मध्ये आपण जास्त खाल्ली. तर लिम्सी गोळी खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जाऊन काय काम करते हे आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. काय काम करतं बघू आपण. बघा चमत्कार की हे क्लिअर करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे गोळी खाल्ल्यानंतर आपल्याला क्लिअर करण्याचं काम केलेलं आहे. तेच काम जर आपल्या मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे का? तर लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत. बघा हे केंगन वॉटर आहे, 9.5 pH आहे. हे पाणी काय काम करतं आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. तेच काम कशाने केलं? आपल्याला पाण्याने केलेलं आहे. म्हणजे शरीरात जाऊन पाणी काम करेल का नाही? 1,01% काम करणार आहे. म्हणजे पाण्याचं काम, गोळ्याचं काम कशाने केलेलं आहे? पाण्याने केलेलं आहे. आता ही गोळी विरघळायला बघा 1 तासभर वेळ लागेल. किती वेळ लागेल? तासभर वेळ लागेल. हे पाणी परत लालसर होत चाललेलं, रेडिश होत चाललेलं दिसतंय बघा. हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी फेल होण्यापासून कुणी वाचलेलं नाही. मग गोळ्याचं काम कशाने केलं? पाण्याने केलं. मग गोळ्या खायला चांगलं का पाणी पिलं चांगलं? तर 100% पाणी पिलेलं कधीही चांगलं. आता याच्या पुढचा डेमो जर आपण बघितला तर आपल्याला पित्ताची गोळी. आता पित्ताच्या गोळीचं जर आपण एक डेमो लाईव्ह मध्ये बघणार आहोत. पित्ताच्या गोळीचं फॉरेनला बघितलं तर त्याच्यावरती बॅन आहे, वापरायचं नाही असं गव्हर्नमेंटने रूल केलेलं नाही. काय केलं असेल तर त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं 92 ते 99% लोक अगदी किडनी फेल्युअर आणि किडनी फेल्युअर कशामुळे झालेले? पेन किलर आणि पित्ताच्या गोळीमुळे झालेले. त्यामुळे फॉरेनला बंदी आहे, पण आपल्याकडे मात्र ओपन आहे. अगदी लहान मुलं सुद्धा काय करतात? पॅन्टापोजल द्या, पॅन्ट पावडर द्या, बाकीच्या गोष्टी आणून खातात. इथं जर बघितलं तर पित्त हे बाकीचे मेजर आजारांना घेऊन येतं. वेळीच कंट्रोल केले नाही तर त्याच्यापासून शुगर, बीपी, थायरॉइड, मुळात कॅन्सर होण्यापासून कोणी वाचणार नाही. मग पित्ताच्या गोळीचं काम जर पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे का? तर 100% गोळी खाण्याची गरज नाही. तर आपण लाईव्ह मध्ये जर बघितलं तर आपल्याला 100% काय करू शकतो बघा. 2 ठिकाणी आपण काय करणार आहोत. एक पाणी घेतोय आपण ऍसिडिटी साठी. आपण मार्केटचं पाणी 20 रुपयाला विकत आणलेलं पाणी आहे. आता याचा थोडासा पीएच आपण चेक करणार आहोत. किती पीएच आहे? अल्कलाइन पीएच असेल तर ब्ल्यू कलर येतो, ऍसिडिक पीएच असेल तर आपल्याला ग्रीन पासून आतमध्ये आहे. लाईव्ह मध्ये आपण बघूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला काय, म्हणजे समजण्यासाठी म्हणून घेतलेला आहे. तर पाण्याचं ह्याचा पीएच जर बघितला तर साधारणतः आपल्याला पीएच चार्ट माझ्याकडे अवेलेबल आहे. त्या पाण्याचा पीएच किती आहे बघा. 6च्या दरम्यान आहे. अगदी 6च्या दरम्यान पीएच आहे. म्हणजे ऍसिडिक आहे. समजण्यासाठी म्हणून घेतली, बॉडी ऍसिडिक होण्यासाठी होते. याचा अर्थ काय आहे की 2 ठिकाणी आपण डिवायडेशन करून घेणार आहोत. आता हे 2 लोक आहेत, 2 लोकांच्या माध्यमातून ऍसिडिटी झालेली आहे. आता एक व्यक्ती काय करते? गोळी खाते, पॅन्टाप्रोजल म्हणून गोळी आहे. ही गोळी माझ्याकडे आहे. गोळी खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जाऊन काय काम करते हे लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत की काय काम करते. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. बघा गोळी खाल्ल्यानंतर काय फरक पडला. ब्ल्यू झालं, अल्कलाइन झालं. म्हणजे हे ऍक्टिव्हिटी हेच करतं. सेम काम जर आपल्या मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खायची गरज आहे का? काहीच गरज नाही. तर हे केंगन वॉटर आहे. बघितलं तर सेम काम कशाने केलेलं आहे? पाण्याने केलेलं आहे. मग गोळ्या खाल्लेलं चांगलं का पाणी पिलेलं चांगलं? तर 100% आपल्याला पाणी पिलेलं कधीही चांगलं, कारण हे पार्टिकल शरीरामध्ये जातात आणि किडनी फेल्युअर होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. आता ह्याच्या पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल, ओआरपी. तुम्ही आम्ही जर 30+ ओआरपीचं पाणी पित असेल 30+, तर भविष्यात तुम्हाला आम्हाला कॅन्सर होऊ शकतो. किती प्लस ना 30+ आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. मग आपण पाणी कुठलं पितोय? घरी असेल तर नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं की बिस्लरी बॉटल आणि आतमधनं कोल्ड्रिंक पितोय. पण नळाचं पाणी किंवा बिस्लरी बॉटलचं पाणी ओआरपी मीटरनं जर चेक केला तर डोक्याला हात लावा, 250 ते 300+. बापरे. बघा आता पण माहिती नव्हतं तो पण आपण पाणी पिलं, पण इथून पुढे ज्या ज्यावेळेला पाणी पिणार तेव्हा माझा चेहरा आठवेल. आम्ही आमचंच पाणी प्या म्हणणार नाही. म्हणजे आपल्याला कोल्ड्रिंक घेतलं तर 400 450 आहे.
आता प्लस वारपी मग काय होतं, सेल्स डॅमेज होतात, आजार बरे होणार नाहीत, आपण निरोगी राहणार नाही. मायनस वारपी मुळे डेड झाले सेल्स नवीन तयार होणार आहेत, आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार. मग मायनस वारपी आपल्या पाण्यानेच घ्यायला पाहिजे असं काही कंडिशन नाही. मार्केटमध्ये आपण कसं घेऊ शकतो, 100 मायनस वारपी तुमच्या शरीरामध्ये आणायचा झाला तर दररोजच्या दररोज ग्रीन टी प्यायला पाहिजे, संत्री खायला पाहिजे. शक्य आहे का? कदापि शक्य नाही. 1000 लिटरचं तेल जेवणासाठी वापरलं पाहिजे, पॉसिबल आहे का? पॉसिबल नाही. पण पाणी बदलू शकतो का? आपण 100% पाणी बदलू शकतो. तर 1 ग्लास केंगन वॉटर जर पिला तर 16 कप ग्रीन टी पिल्यानंतर जी एनर्जी मिळते एका ग्लास मध्ये मिळू शकते. 1.5 लिटर आपण केंगन वॉटर पिला तर त्याची बरोबर करण्यासाठी मार्केटची 750 केळी घ्यावी लागतील, 553 ऍपल घ्यावी लागतील, एवढी ताकद या पाण्यामध्ये आहे. मग तुम्ही म्हणणार मायनस वारपी आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये सुद्धा, मार्केटच्या पाण्यामध्ये सुद्धा आहे. आपण लाईव्ह मध्ये चेक करूया कुठल्या पाण्यामध्ये प्लस आणि कुठल्या पाण्यामध्ये मायनस, हे थोडंसं आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाणी घेणार आहोत. हे केंगन वॉटर घेतलेलं आहे, त्यानंतर जर बघितलं तर आपलं मार्केटचं जे मशीनला कनेक्ट केलेलं कॉर्पोरेशनचं पाणी आहे, त्यानंतर मार्केटचं 20 रुपयाचं विकतचं पाणी आहे, त्यानंतर आपल्याला बघितलं तर आपल्याला कोल्ड्रिंक आहे. आपण लाईव्ह मध्ये चेक करूया, जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही मिरेकल आहे का चमत्कारिक आहे का. आता कोल्ड्रिंक येतोय, फक्त ऑब्झर्व करायचं आहे पाणी सगळं सेम दिसतंय का वेगळं वेगळं डिफरन्स दिसतंय बघा. कोल्ड्रिंक आहे ते मार्केटचं 20 रुपये विकतचं पाणी आहे, जवळपास काय आहे, सेम आहे का वेगळं आहे. हे आपण जे मशीनला कनेक्ट केलेलं कॉर्पोरेशनचं पाणी आहे, जे नगरपालिकेचं पाणी आहे. त्यानंतर इथं बघितलं तर आपल्याला केंगन वॉटर आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर सर्व पाणी सेमच दिसत आहे, कुठल्याही प्रकारचा फरक याच्यामध्ये जाणवत नाही, सेमच आहे. आता मग आपण प्लस का मायनस, तर माझ्याकडे ओआरपी मीटर आहे, अगदी मीटरची प्राइस आहे 1500 रुपये. हे डॉक्टर लोक कोण दाखवणार नाही तुम्हाला. याच्यापर्यंत बघितलं तर आपल्याला लाईव्ह मध्ये बघूया, तर प्लस आहे का मायनस आहे थोडस आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. तर हे कोल्ड्रिंक आहे, लहान मुलांना देतो आपण पितो. तर कोल्ड्रिंकचा रेशो जर बघितला तर दिसते, स्क्रीनवर दिसते तुम्हाला कोल्ड्रिंक 300 350 क्रॉस झालेला आहे. अगदी आपण वेट करत राहिलो तर 400 450 क्रॉस होऊन जाणार आहे. 350 क्रॉस झालेला आहे, 350 क्रॉस आहे, 400 पर्यंत जाते वेट केलं तर. ह्याचं जर बघितलं तर मार्केटचं पाणी देखील 320 च्या दरम्यान आहे. त्यात इथं जर बघितलं तर हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे, ते 311 च्या 309 च्या दरम्यान आहे, म्हणजे प्लस 300 आहे, 30 प्लस ने कॅन्सर होतो. आणि कोल्ड्रिंक आहे आपलं, हे जर बघितलं केंगन वॉटर आहे, वाव मिरेकल 400 क्रॉस झालेला आहे बघा. 400 मायनस 400 आहे, मायनस 400 आहे. अगदी लाईव्ह काढलं तर मायनस 450 क्रॉस गेले बघा, मायनस 465 आहे, 467 68 गेलेला आहे. लाईव्ह मध्ये जर आपण पाणी काढून चेक केलं तर मायनस 750 आहे, म्हणजे मायनस 50 ओआरपी मुळे मेगा न्यू सेल्स तयार होतात. जर बघितलं तर आपल्याला मायनस 750 याचा अर्थ, म्हणून ब्लड कॅन्सर सुद्धा रिपोर्ट आलेला आहे. शुगरच्या गोळ्या कुठल्या डॉक्टर कोण बंद करत नाही. ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे पॅनक्रियामध्ये अल्फा बीटा डिऍक्टिव्हेट झालेला आहे. ऍक्टिव्ह करायचं काम पाणी करेल. आपल्याला ओआरपी लिक्विड पण आहे, लिक्विडच्या साईडने पण आपण चेक करू शकतो. हे जगातील कोणत्याही पाण्यामध्ये याचे 2-3 थेंब टाकले, ज्या पाण्यामध्ये मायनस ओआरपी आहे त्या पाण्याचा कलर गुलाबी होतो, ज्याच्यामध्ये प्लस आहे त्याचा कलर बदलत नाही. आता मला पण माहित नाही, आपण लाईव्ह मध्ये चेक करूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला काय आहे, कुठल्या याच्यामध्ये मायनस आणि प्लस आहे. हे कोल्ड्रिंक आहे, बघूया आपण लाईव्ह मध्ये चेक करूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. कोल्ड्रिंक आहे, त्यात इथं बघितलं तर मार्केटचं 20 रुपयाचं विकतचं पाणी आहे, त्यात हे आपल्याला याचं पाणी आहे आणि केंगन वॉटर. वाव मिरेकल बघा की सगळ्या कुठल्या याच्यात जर बघितलं तर कोणत्या याच्यामध्ये आपल्याला कलर चेंज झालेला दिसत नाही. ह्याच्यामध्ये झाला का, ह्याच्यामध्ये झालेला नाही, ह्याच्यामध्ये झालेला नाही, याच्यामध्ये झाला, म्हणजे याचा अर्थ हे मिरेकल आहे. शरीरामध्ये जाऊन काम केलं का नाही 1,01% काम करणार आहे. बरं, बाकीच्या ह्याच्यामध्ये मायनस वारपी आहे का नव्हता आपल्या पाण्यामध्ये, तर केंगन वॉटर पाणी प्यायला चालू केलं तर काय फरक पडतो बघा. लाईव्ह मध्ये आपण चेक करणार आहोत. याच्यामध्ये बघितलं तर 100% तिथे देखील आहे. बरं, कोल्ड्रिंक घेतलं तर 400 450 प्लस आहे. हे एक गोट टाकल्यानंतर सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला डॅमेजेस करायला पाहिजे. बघूया आपण टाकून एकच गोट टाकूया बघा. हे क्लिअर केलेलं आहे, याला सुद्धा क्लिअर करेल आणि याला पण क्लिअर करेल. म्हणजे अगदी जर बघितलं तर 100% कोल्ड्रिंक डेंजर आहे. आपण लहान मुलांना देतो, इतरांना जर बघितलं तर देतो. 100% कोल्ड्रिंक आपल्याला द्यायला, लहान मुलांना द्यायला नाही पाहिजे. अनेक डेम बघितल्यानंतर आयुष्यात कधी देणार नाही. याच्या पुढचं बघितलं हे प्रोन आहे का, तर अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचे फाउंडर मेंबर डॉक्टर रॉबर्ट राईट जगभरातले कॅन्सर पेशंट डॉक्टर यांच्यावर शिकायला जातात. यांचं एक पुस्तक आहे किलिंग कॅन्सर नॉट अ पीपल. या पुस्तकामध्ये म्हणले कॅन्सरमध्ये माणसाला केमो देतात, केमो दिल्यानंतर माणूस मरतो का कॅन्सर मरतो, याचं उत्तर काय माणूसच जातो. तर यामध्ये यांनी म्हटलेलं एनर्जी कंपनीचे केंगन वॉटर 3 महिने देऊन बघितलं, त्या केसमध्ये त्यांच्या निदर्शनास असं आलं या केसमध्ये कॅन्सर मरतो माणूस येतो. आणि या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं जसं गाड्यामध्ये रॉल्स रॉयल ब्रँड आहे तसं आयनायझर इंडस्ट्रीमध्ये एनर्जी कंपनीचे केंगन वॉटरचे ऑप्शन नाही. चुकीचं लिहितील का, चुकीचं लिहिणार नाही. कारण का,
काही लोक भूलभुलैया होऊन अगदी स्वस्त मार्केटला डिव्हाइस येतात, लाख रुपयाला येतं, 1.5 लाख रुपयाला येतं. तर हे ब्रँड तो ब्रँडच आहे, कारण रॉल्स रॉयलची तुलना डॉक्टर रॉबर्ट नायने कशाने केली? आपल्या केंगन वॉटर बरोबर केली आहे. याचे पुढचे डॉक्टर आहे डॉक्टर हिरोमिशी एमडी डॉक्टर. हिने तर कर केला 3,70,000 पेशंटला केंगन वॉटर, इंडोस्कोपीचा शोध लावणारे डॉक्टर आहेत. हिने कर केला 3,70,000 पेशंटला केंगन वॉटर देऊन बरं केलं. तर यांचं पुस्तक आहे, यांचं फॅक्टर पुस्तक आहे. पुस्तकामध्ये म्हणलंय द ड्रिंकिंग केंगन वॉटर कॅन हेल्प क्युअर ओबेसिटी, म्हणजे वजन देखील कमी करण्यासाठी हे पाणी उपयोगी ठरू शकतं. बऱ्याच लोकांना याचा फरक पडलेला आहे. आता हे पुस्तकामध्ये चुकीचं लिहितील का? लिहिणार नाही. हिने काय रिझल्ट घेतले, त्याचे फोटोकॉपी आहेत. डिपेंडेंट एंडोस्कोपी होता, कोणतेही मेडिसिन आहे, कोणतेही औषध नाही, 3 महिने पाणी प्यायलं, ॲलर्जी बघा क्लिअर झालेला आहे. महिलांना छातीचा कॅन्सर होतो, दवाखान्यात गेलं तर रिमोचा ऑप्शन दिला जातो, याच महिलेला 3 महिने पाणी प्यायलं, ॲलर्जी बघा क्लिअर झालेला आहे. त्यात इथं जर बघितलं कॅन्सर मध्ये माणसाला केमो देतात, केमो दिल्यानंतर त्वचा डेट केली जाते, त्याच पेशंटला 3 महिने पाणी प्यायला दिलं, ॲलर्जी बघा क्लिअर झालेला आहे. नसा पूर्वीसारख्या तयार होतात म्हणून अमृत म्हणलेला आहे. आता पुढे जाऊन बघितलं या दोघांचं वय सेम आहे का डिफरंट दिसतंय बघा? तर दिसायला डिफरंट दिसेल, पण या 2009 सालचा फोटो आहे, दोघांचं वय सेमच आहे, 70 वर्ष आहे. हे कोण आहेत? एनर्जी कंपनीचे सीईओ आहेत. ज्यांनी हे मशीन तयार केलं तेव्हापासून त्या मशीनचंच पाणी पितात, दुसरं कुठलंही पाणी पित नाहीत. वाढतात कसं तरीचे जवळपास 40-45 वाढतात. आज जर बघितलं तर 87 वर्षाचे असे दिसतात. म्हणजे तुम्ही आम्ही जर हे पाणी पित राहिलो तर 100 काय 125 पर्यंत जगू शकतो. अगदी बिल गेट आहेत, तो ज्यांच्याकडे 40 मशीन आहेत, युवराज सिंगच्याकडे 20 मशीन आहेत, युवराज सिंगच्याकडे 4 मशीन आहेत, शाहरुख खानच्याकडे 20 मशीन आहेत, टाटा वापरतात, अंबानी वापरतात, श्री रविशंकरजी वापरतात. आता ही लोक मातबर लोक आहेत, यांना सांगितलं चांगलं पाणी देणार 1 कोटी रुपये मशीन बसतं, घेऊ शकत नाही का? घेऊ शकतात, पण हे 3 लाखाचं का घेतलं? कारण ही प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे जगमान्य असल्यामुळे. आता पुढचं प्रॉपर्टी येते ते अल्कलाइन वॉटर. आता अल्कलाइन पाणी का प्यायला पाहिजे हे लोकांना अजून माहितच नाही. अल्कलाइन बद्दल गैरसमज आहे आपल्याला. तुम्ही आम्ही जर बसलो बघितलं तर रक्ताचा कलर सगळ्यांचा काय तो रेड येतो, लालच येतो. जसं रक्ताचा कलर सेम आहे तसं रक्ताचा पीएच पण सेम आहे, 7.36 7.7 आहे. त्याच्या आतल्या पीएचचं पाणी पिलं तर सेल डॅमेज होणार आहे, आजार बरे होणार नाहीत, आपण निरोगी राहणार आहे. 7.5च्या वरचं जर पाणी पिलं तर डेड झालेले सेल्स नवीन तयार होणार आहे, आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार आहे. मग निरोगी राहिलेलं आवडेल का आजार राहिलेलं आवडेल? तर सर्वांना अगदी हेल्दी आणि निरोगी राहायला आवडतं. म्हणजे 8 पासून पुढच्या पेजचं पाणी आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे हेल्दी वॉटर म्हणता येईल. हे डॉक्टर ओटोबर्ग आहे, यांना नोबेल पुरस्कार मिळाला. हिने हे शोधून काढलं की ज्याची बॉडी अल्कलाइन एन्व्हायरमेंट असेल त्याला कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होणार नाही, झाला असेल तर तो रिव्हर्स होऊ शकतो. आणि हे शोधल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण लाईव्ह मध्ये चेक करूया. तुम्ही म्हणा आमच्या मार्केटच्या पाण्यामध्ये किंवा या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला अल्कलाइन पाणी असू शकतं, शक्यता नाकारता येत नाही. तर आपण लाईव्ह मध्ये परत एकदा काय घेतोय? पाणी घेतोय, कोल्ड्रिंक घेतलेलं आहे, फक्त ऑब्झर्व करायचं आहे पाणी सेम आहे का वेगळं आहे. तर इथं जर बघितलं हे मार्केटचं 20 रुपयाचं विकतचं पाणी आहे, त्यानंतर कोल्ड्रिंक आहे, विकतचं पाणी आहे. हे कॉर्पोरेशनचं पाणी जे मशीनला कनेक्ट केलेलं आहे, त्यात आपण केंगन वॉटर घेणार आहोत. बघा पाणी वेगळं दिसतंय का सेम दिसतंय, थोडंसं ऑब्झर्व करायचं आहे. आणि केंगन वॉटर आहे, अगदी 100% सेम दिसते, म्हणजे पाणी सेमच आहे. पीएच लिक्विड पण मी सेमच टाकणार आहे. पीएच लिक्विड हे टाकताना सेम टाकणार, पाणी सेम, लिक्विड सेम, म्हणजे कलर सगळ्याचा सेम यायला पाहिजे. पण आपण बघूया लाईव्ह मध्ये चेक करूया, मला पण माहित नाही, आपण लाईव्ह मध्ये चेक करूया. कोल्ड्रिंक आहे, लहान मुलांना देतो, आपण पितो. त्यानंतर इथं जर बघितलं तर 20 रुपयाचं विकतचं पाणी थेंब सुद्धा टाकत नाही. इथं कॉर्पोरेशनचं पाणी, नळाचं पाणी आहे. आणि केंगन वॉटर लाईव्ह मध्ये 9.5 pH आहे. बघा मित्रो, कलर सेम यायला पाहिजे होता, पण कलर सेम आलेला नाही. आपण पीएच चेक करणार आहोत. कोल्ड्रिंकचा जर बघितलं तर 2-3च्या दरम्यान पीएच आहे, हे ऍसिडिकच आहे. आता हे 20 रुपये विकतचं पाणी आहे, ज्याचा पीएच 5-5.5च्या दरम्यान आहे. अगदी हे पाणी ऍसिड विकत घेऊन प्या म्हटलं तर पिणार का? पिणार नाही. पण हे फोडल्यानंतर ह्याच्यापेक्षा चांगलं पाणी जगामध्ये कुठलंही नाही. अगदी थेंब सुद्धा टाकत नाही का विकत घेतलंय. बॉटल पण वापरतात 3-4 वेळा, कारण पैसे भेटायला पाहिजे. आता यामध्ये बघितलं तर हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे. कॉर्पोरेशनचं पाणी फिल्टर करून येतं. फिल्टर हाऊसला गेल्यानंतर क्लोरीन आणि क्लोराईड हे वापरले जातात. पावडर वापरल्यानंतर ते काढून घेत नाहीत, ते पावडर पाण्याबरोबर येतात. आणि गुगलला तुम्ही सर्च करू शकता, क्लोरीन आणि क्लोराईड याचे दुष्परिणाम जर चेक केले, वाचले, पाण्याला हात लावायचं राहते, पाण्याला हात लावायला भीती वाटेल, एवढं जबरदस्त डेंजर आहे. हे क्लोरीन असल्यामुळे न्यूट्रल दाखवते 7च्या दरम्यान, 6.5-7च्या दरम्यान पेज. आणि हेल्दी वॉटर कुठलं म्हणतात? केंगन वॉटर 9.5 पेज हेल्दी वॉटर आहे. आता काही लोक म्हणतात की मग ठीक आहे, आम्ही केंगन वॉटर पाणी प्यायला चालू केलं, मग आदलं पडलं पाणी पिलं तर साईड इफेक्ट होईल का? तर कोणताही साईड इफेक्ट होत नाही. एकदा जर तुमची बॉडी अल्कलाइन झाली तर मार्केटचं कुठले पाणी ते मॅचिंग करून घेते, साईड इफेक्ट कुठल्या प्रकारचं होत नाही. हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडला का? काही फरक पडत नाही. समजा हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो का? बघा
काय फरक पडला नाही. पण 15 दिवसासाठी बाहेर गेलो मी, केंगन वॉटर नेलं होतं, नेलेलं पाणी संपल्यानंतर मार्केटच पाणी प्यायला पाहिजे, कारण जेवणाविना राहू शकतो, पाण्याविना राहू शकत नाही. मार्केट सगळं ऍसिडिक आहे, परत बॉडी ऍसिडिक झाली. घरी मात्र मशीन आहे, केंगन वॉटर घरी आल्यानंतर कुठलं पाणी पिणार, केंगन वॉटर पिणार. परत अल्कलाइन मोडला येतं ते आपण लाईव्ह मध्ये चेक करणार आहोत. बघा अल्कलाइन झालेला आहे, हे देखील अल्कलाइन झालेला आहे. याच्यावर मात्र काय फरक पडत नाही. ह्याला 20 लिटर केंगन वॉटर प्यायला पाहिजे, 2 लिटर होईल. किती लिटर प्यायला पाहिजे? 20 लिटर केंगन वॉटर प्यायला पाहिजे. बरं, पार्टीला गेलो, पेत नसतो, कोल्ड्रिंक असतं ना, लोक काय म्हणतात एक गोट तर प्यायला लागतोय, नाहीतर जबरदस्तीने पाजला जातो. एक गोट किती जीव नाही काय करू शकतो बघा. याला पण डॅमेज करतंय, याला पण डॅमेज करतंय आणि याला पण डॅमेज करतंय. हा डेमो बघून आजपासून कोल्ड्रिंक प्यायचं जर बंद केलं तर आजचा डेमो सक्सेसफुल झाला म्हणतात. म्हणजे किती डेंजर झोन मध्ये आपण आहे हे आपल्याला लक्षात येईल. लहान मुलांना इतरांना जर आपण बंद केलं तर 100% आपण शिकवत झालो. मार्केटला कुठल्याही पाण्यामध्ये अल्कलाइन नाही, ओनली केंगन वॉटर मध्ये मिळणार. याच्यानंतरची प्रॉपर्टी आहे मायक्रो क्लस्टर आहे का, कारण रेग्युलर पाणी 20 ते 25 मोलिक्युलच्या नसामध्ये घुसत नाही. आपलं पाणी 5 ते 6 मोलिक्युल आहे, नसामध्ये घुसून जिथं बिघाड आहे तिथं डेड झालेले सेल्स नवीन तयार करण्याचं काम केलं जातं. तर आपल्याला मायक्रो क्लस्टर कसं म्हणता येईल? रेग्युलर पाणी आपलं पाणी पातळ आहे, रेग्युलर पाणी जड आहे, ते कसं ठरवणार? तर यासाठी आपण डेमो आहे. तर 2 प्रकारचे आपण वस्तू घेतोय. एका ठिकाणी हळद घेतोय आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जिरा घेतोय. जिरा आणि हळद त्या याच्यामध्ये लक्षात येईल आपल्याला. हळद सेमच घेणार आहोत, हळद जर बघितलं तर सेम घेणार आहोत, जिरा पण सेमच घेणार आहोत. आता मार्केटचं पाणी आणि आपलं पाणी यामध्ये काय फरक आहे हे थोडंसं लाईव्ह मध्ये बघूया. हळद आपण सेमच घेणार आहोत, ऑब्झर्व करायचं आहे. जो पण ऑब्झर्व बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. त्यानंतर जिरा जर आपण बघितलं तर जिरा देखील सेमच आपण घेतोय. जिरा सेमच आहे, हळद सेम घेतलेली आहे. आता एका ठिकाणी आपण मार्केटचं पाणी आणि एका ठिकाणी आपण केंगन वॉटर घेणार आहोत. बघूया आपण लाईव्ह मध्ये काय होतं. हे केंगन वॉटर आहे आणि या ठिकाणी केंगन वॉटर घेतोय. दुसऱ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला मार्केटचं पाणी घेणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही. तर जिऱ्यामधला डिफरन्स लक्षात आला असेल. हे 20 ते 25 मोलिक्युल्स असल्यामुळे ह्याला जिऱ्यामध्ये घुसता आलेलं नाही, आहे तसंच राहिलेलं आहे. आणि हे 5 ते 6 मोलिक्युल्स असल्यामुळे जिऱ्यामध्ये घुसून ह्यातला अर्क बाहेर काढला. शहरामध्ये जाऊन घुसून काम केलं नाही 100%. हे रात्री भिजत घालायला पाहिजे, सकाळी असं होईल. हळदीच्या बाबतीत जर बघितलं तर लाईव्ह मध्ये डेमो दिसतोय. हे पिवळं आहे आणि ही लाल भडक झालेली आहे. ही उकळावं लागेल तेव्हा तुम्हाला काय होईल, लाल भडक होईल. म्हणजे शहरात जाऊन काम केलं का नाही 1,01% काम करणार आहे. हे मायक्रो क्लस्टर आहे, पातळ पाणी आहे. हे आपल्याला लाईव्ह मध्ये आपल्याला बघता येईल. याच्यानंतरचा शेवटचा डेमो आहे. लास्ट मध्ये आपल्याला बघितलं तर आपल्याला पेस्टिसाइड जर बघितलं तर 100% आहे. पेस्टिसाइड कशा पद्धतीने आहे. आता मशीन एकच आहे, 7 प्रकारचं पाणी देतं. 9.5 pH, 9 pH, 8.5 pH. हे ड्रिंकिंग वॉटर आहे. जेवायच्या अगोदर अर्धा तास, जेवणानंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाहीये. आता मध्ये प्यायचं असेल तर 7 pH चं बटन आहे, न्यूट्रल आहे. त्यामध्ये जेवणाच्या मध्ये किंवा गोळ्या घालून तुम्ही पिऊ शकता. 7 pH चं बटन आहे. त्यानंतरचं ब्युटी वॉटर आहे. फेशियल केलेला लोक जर पाणी मानवाला फेशियल करायची गरज आहे का? अँटीएजिंग होणार नाही, वयस्कर होणार नाही, सुरकुत्या पडणार नाही, 10 वर्षांनी यंग होणार, डोळ्यात मारल्यानंतर चष्म्याचे नंबर जातात. एवढं सगळे फायदे या 2.5. मग काही लोक विचारतात की वेस्टेज काय जातं? वेस्टेज 0% आहे. वेस्टेज 0% याचा तर हे सगळं पाणी काढत असताना 4.5 वेस्टेज निघतो, ते सुद्धा वापरायला देतं. डॅन्ड्रफ असेल, केस गळतीचा प्रॉब्लेम असेल, केस सिल्क होण्यासाठी आंघोळीसाठी वापरू शकतो. त्यानंतर बघितलं तर आपल्याला भांडे धुवायला, कपडे धुवायला चकचकीत निघतात, ते सुद्धा वाया जात नाही, कलेक्ट करू शकतो. आणि शेवटचं बटन आहे 11.5 pH चं बटन. आता भाज्यावरती वगैरे फवारणी करतो ना, लोक करतात मास्क घातले असतो, का घातले असतो? त्यांना काय होऊ नये म्हणून. बऱ्या फवारलेल्या भाज्या, फळं कोण खातो? तुम्ही आम्हीच खातो. आणि ह्या भाज्यावरती जे पेस्टिसाइड असतं ते रेग्युलर पाण्याने निघत नाही, ते आपल्या शरीरामध्ये जातं. शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, पॅरालिसिस, अटॅक होण्याचं मूळ करायचं आहे. घरी प्रयोग करू शकता. भाजी आणायची, 2 ठिकाणी डिवायडेशन करा. अर्धी भाजी रेग्युलर पाण्यात झाला, अर्धी भाजी आपल्या पाण्याच्या मध्ये झाला. थोड्यात त्याचं पाणी काढा. रेग्युलर पाण्यात काय निघणार नाही, आपल्या ह्याच्यातून पेस्टिसाइड निघतील. आणि हेच पेस्टिसाइडचे साईड इफेक्ट आहेत. त्याचा एक लाईव्ह डेमो आहे. डेमो बघितल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही हे मिराकल आहे का, चमत्कारिक आहे का. तर आपल्याला बघितलं सगळ्यात जास्त मेजर आजार होण्याचं मूळ कारण जर बघितलं तर घरचं तेल आहे. तर तेलामुळे जर शुगर, बीपी, थायरॉइड, मुळव्याध, अटॅक, कॅन्सर, पॅरालिसिस होत असेल तर हे घरामध्ये जायचं सांगायचं तेल बंद करा. काय म्हणतील? तुम्ही तेवढं घरातून बाहेर जावा. म्हणजे मार्केट तुम्ही बदलू शकत नाही, मार्केटचं काम मार्केटला करावं लागेल. मग याच्यामुळे जर शुगर, बीपी, थायरॉइड, मुळव्याध होत असेल याला ब्रेक करून शहरातून बाहेर काढण्याचा आजार तितका राहणार नाही. तर आपण 2 ठिकाणी तेल घेणार आहोत. हे तिळाचं तेल आहे, प्युअर आहे. आता बघा, आपण जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही.
एका ठिकाणी तिळाचं तेल घेतलेलं आहे, दोन्ही ठिकाणी घेतलेलं सेम घेतलेलं आहे, तेल सेमच आहे. आता तेलकट खातो मार्केटचं कुठलंही पाणी पितो, आता हे 20 रुपये विकतचं पाणी, तेल काय होईल पाण्यावरती? तर रूल आहे तरंगणे, तरंगणारच आहे. बघूया माणसाच्या शरीराची अवस्था हीच आहे, तेलकट खातो पाणी रेग्युलर पितो, तेल बाहेर पडतच नाही, आतमध्ये चिकटतो, त्यामुळे कोलेस्ट्रॉल झालं, शुगर झालं, बीपी झालं, थायरॉइड झालं, मुळवा झालं, मूलकारण हेच आहे. याला ब्रेक करून शरीरात बाहेर काढा, आजार अधिक राहणार नाही. माझ्याकडे 11.5 मशीन मधलं पाणी काढलेलं आहे, हे पाणी काय काम करतं मिरॅकल बघूया, चमत्कारिक आहे. हे जर बघितलं तर 100% आपल्याला बघितलं तर वाव जबरदस्त आहे. अगदी ब्रेक केलेला आहे, त्याला ब्रेक केलेला आहे. अगदी बायपास ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बायपास केलेला आहे. बायपास केल्यानंतर माणूस रिपेअर होतो की डॅमेज होतो? तर 90% डॅमेज होतो. तर हे 100 ml सकाळी 100 ml संध्याकाळी औषध म्हणून घेतलं तर कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही. अगदी कॅन्सर पेशंटसाठी 3 टाइम आपण देऊ शकतो, म्हणजे 100% काय करते काम करू शकतं. तर याच्यानंतर हे प्रोन आहे का, तर हे आपण कसं ठरवणार? तर ब्युटीचा डेमो जर आहे तो आपल्याला लाईव्ह मध्ये आपण नंतर बघू. त्यानंतर एकदा बघितलं तर क्लोरीन प्रोलाईन मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. त्यानंतर जर बघितला तर हे दाग धब्बे असतील ते सोरायसिस वगैरे क्लिअर करतं, कोणतेही मेडिसिन आहे कोणतेही औषध नाही, सोरायसिस सुद्धा क्लिअर होतो. बिल्स केअर पासून रजनीकांत ही जी लोक मातब्र लोक आहेत हे सुद्धा हे डिव्हाइस वापरतात. त्यानंतर श्री श्री रविशंकर जे आहे, त्यानंतर बघितलं तर जॉनी लेवल आहे, शिल्पा शेट्टी आहे, हे देखील आहे. आणि शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण हे मशीन जर बघितलं तर जपानमध्ये शेती पिकवण्यासाठी घेतलं होतं, कारण जपानवरती बॉम्बस्फोट झाला होता, हिरोशिमा नागासाकीचा बॉम्बस्फोट झाला होता, जमीन करप्ट झाली होती, ऍसिडिक पाऊस पडत होता, आणि तिथलं माणसाचा ॲव्हरेज लाईफ 28 ते 30 वर्षाच्या वरती माणूसच जात नव्हता. आणि ह्याच वेळेला भारतातनं इतर देशातनं माती नेली शेती पिकवण्यासाठी, शेती पिकवत असताना ते शेतकऱ्यांनी पाणी पिलं, ॲव्हरेज लाईफ वाढायला लागलं, म्हणून हॉस्पिटलला ट्रायलला लावलं आणि किचनला परमिशन मिळालेली आहे. तर शेती विदाऊट खताविना आपण शेती करू शकतो, कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. कारण गेल्या वर्षी लागवड 10 कोटी टाकली असली, यावर्षी वाढवली जाते, का वाढवली जाते? गेल्या वर्षी आलेलं उत्पन्न तेवढं यावं असं त्यांचं मत असतं, पण उत्पन्न वाढलेलं नाही, खर्च मानलं वाढलेला आहे, शेतकरी मायनस मध्ये आहे. मग हीच जर आपली शेती विदाऊट खताविना जर झाली तर 100% आपण काय करू शकतो, सिक्युअर राहू शकतो. तर रिझल्ट आहे वेल वॉटर आहे, टॅप वॉटर आहे, किंगन वॉटर, आर वॉटर. म्हणजे मुळाला पण इथं बघा मुळा पण कुठलेल्या पालवी पण आलेला आहे किंगन वॉटरला, जे विदाऊट खताविना आपण शेती करू शकतो. जपानी तकनिकेचे पिंगी किंगन पाणी तो रहेंगे जवान, जवान राहिलेला कोणाला आवडणार, पेपर आलेला न्यूज आहे असे न्यूज दिला जाणार नाही. त्यानंतर जर बघितलं तर 100% आपल्याला हे काही लोक म्हणतात 170 देशामध्ये हा विषय चालू आहे. युरोप कंट्रीमध्ये फास्ट चाललं, युरोप कंट्रीमध्ये असा रूल आहे एखाद्या डिव्हाइसला रिझल्ट नसेल तर बॅन करतात, तिथे देखील फास्ट पद्धत चालू आहे. काही लोक म्हणतात हे आरओ आहे का, नॉट आरओ. ISO 13485 गुगलला सर्च मारू शकतो. ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या इक्विपमेंटचे सर्टिफिकेट लागतं, ते सर्टिफिकेट आहे, म्हणजे घरचा डॉक्टर म्हटलं तरी चालेल. आता डेमो जर बघितलं तर आपल्याला डेमो आवडलेला आहे. आता या प्राइस वरती आपण येतोय, प्राइस कशी आहे? 2,18,000 आहे, 4 प्लेटच्या मशीनची किंमत आहे. ते 12 प्लेट आहे, शेती किंवा आपल्याला आरोग्यासाठी वापरू शकतो. हे 12 प्लेट 3,97,000 आहे. हे SD 501 2,77,000 7 प्लेटचं आहे. 7 प्लेटच आहे, बॉडी मेटॅलिक आहे, आपल्याला 2,97,000 आहे. केड मॉडेल आहे 3,43,000, आपल्याला 8 प्लेटचं आहे 3,43,000 आहे. अशा पण बघितलं तर 100% ह्या प्राइस जर बघितलं तर आपल्याला इतर आपल्या लाईफ पेक्षा काही जास्त नाही. आणि सर्वांनी हे घरी वापरावं आणि इतरांनी त्याचा लाभ घ्यावा आणि डेमॉन्स्ट्रेशन बघून आपल्याला निर्णय घ्यावा, ही मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. धन्यवाद. थँक्यू.